एक महत्त्वाची बातमी विमानतळासंदर्भात। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं, पाटीवर नाव कधी लागणार असा प्रश्न आता विचारला जातोय। दिबा पाटील समर्थकांकडून हा प्रश्न विचारण्यात येतोय। पंतप्रधानांकडून दिबा पाटील यांचं स्मरण काल करण्यात आलं। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधानांनी वक्तव्य केलं। दिबा पाटील यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं। आज इस बड़े अवसर पर मैं महाराष्ट्र के सपूत लोकनेता दिबा पाटिल जी को भी याद कर रहा हूं। उन्होंने समाज के लिए, किसानों के लिए जिस सेवा भाव से काम किया वो हम सभी के लिए प्रेरणा है। उनका जीवन समाज जीवन में काम करने वालों को हमेशा प्रेरित करता रहेगा। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे या सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। कविता, आपण जर पाहिलं तर या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही मागणी होत होती। यासाठी मोर्चे काढण्यात आले। एवढंच नाही तर एक वेळा हे उद्घाटन पुढेही ढकलण्यात आलं होतं। त्यामुळे आताही सवाल आहे की दिबा पाटलांचं नाव कधी मिळणार। नक्कीच प्रणिता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी भूमिपुत्र आग्रही होते। त्यांनी अनेक वेळा मोर्चे देखील काढले, साखळी आंदोलनं झाली। त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 सप्टेंबरला उद्घाटन होतं, परंतु आंदोलन करणार म्हणून जे आहे हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं होतं। आणि त्यानंतर जे आहे 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन देखील करण्यात आलं। परंतु भूमिपुत्रांनी देखील या विमानतळ उद्घाटन प्रसंगी दिबा पाटील यांना नाव न दिल्यामुळे, त्यांच्या नावाची घोषणा न केल्यामुळे जे आहे ते उद्घाटनानंतर जे आहे ते घोषणाबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। एकूणच भूमिपुत्र या सर्व गोष्टींकडे कशा पद्धतीने बघतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांनी भूमिपुत्रांना जे आहे ते आश्वासन दिलेलं आहे, येत्या 3 महिन्यामध्ये लोकनेते दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला दिलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे भूमिपुत्र कुठेतरी शांत बसलेले आपल्याला पाहायला भेटले। परंतु काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान दिबा पाटील यांच्या नावाचं फक्त मानवंदना देण्यात आली, परंतु या नावाची घोषणा करण्यात आली नसल्यामुळे भूमिपुत्रांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला भेटला। आणि एकूणच आता भूमिपुत्र जे आहेत पुढची दिशा काय ठरवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणिता, अगदी कविता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर दिबा पाटील समर्थकांनी प्रश्न विचारलेला आहे, भूमिपूजन झालेलं आहे, आश्वासन देण्यात आलेलं आहे, मात्र दिबा पाटील यांच्या नावाची पाटी विमानतळावर कधी लागणार असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर दिबा पाटील यांचं या नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यात यावं यासाठी आग्रह धरण्यात आला होता। मोर्चे निघाले होते। तर राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनीही मोर्चा काढला होता। त्यांनीही ही मागणी लावून धरली होती।